नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विदर्भासह महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यामध्ये 10-12 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर मागील 2 ते 3 दिवसांपासून मोठा पाऊस झाला। विशेषतः पश्चिम विदर्भातील बऱ्याच भागात अतिवृष्टी झाली। या मोठ्या पावसानंतर शेतातील जमिनीवर बराच काळ पाणी साचून राहिलं, त्यामुळे अन्य खरीप पिकांसोबतच कापूस पिकाचंही मोठं नुकसान होत असल्याचं निदर्शनास आलंय। अति पावसामुळे साचलेल्या पाण्यात कपाशीची झाडं बुडून राहिल्यास त्यांच्या कापूस उत्पादनावर अनिष्ट परिणाम संभवतो। विशेषतः कपाशीच्या मुळा सडण्याची शक्यता आहे। मुळांना प्रामुख्याने मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। काळ्या भारी जमिनीतून पाण्याचा निचरा कमी होतो, परिणामी कापसाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात वाफसा नसल्यामुळे मुळे अन्य द्रव्य उचलू शकत नाहीत। आता याची लक्षणं कोणती आहेत ते पाहूया। कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचं तापमान वाढलेलं असतं, त्याच वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक कपाशीची झाडं हिरवी असतानाच क्षीण व मलूल होऊन खालच्या बाजूने झुकतात। झाड सुकतं, कालांतराने झाडाची पानं गळतात, काही काळाने हे झाड मरतं। यालाच आकस्मिक मर म्हणतात। यासाठी कोणतीही बुरशी, जीवाणू किंवा विषाणू जबाबदार नाहीये। पाऊस पडल्यानंतर 36 ते 48 तासात आकस्मिक मरची लक्षणं दिसू लागतात। सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडं मरतात, त्यामुळे उत्पादनात मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आकस्मिक मरची लक्षणं दिसून तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। आता उपाययोजना कोणत्या आहेत ते पाहूयात। शेतातील साचलेला पाणी चर काढून शेताबाहेर काढावं, सखल भागातील पाण्याला वाट करून द्यावी। पाणी साचलेल्या कपाशी पिकात मरग्रस्त झाडे आढळून आल्यास थोडाफार वापसा आल्यावर झुकलेल्या झाडांना त्या बाजूने मातीची भर देऊन आधार द्यावा। ती सरळ करावी, 2 पायांच्या मध्ये घेऊन व्यवस्थित दाबून घ्यावीत। वारा वादळाने कपाशीचं खोड हलून ढिला पडतं अशी झाडेही मातीची भर देत दाबून घ्यावीत। कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम अधिक 150 ग्रॅम युरिया अधिक 100 ग्रॅम पांढरा पोटॅश प्रति 10 लिटर पाणी या द्रावणाची प्रति झाडांच्या बुंध्याशी 100 मिली याप्रमाणे बांगडी पद्धतीने आळवणी करावी। पाठीवरील नॅपसॅक पंपाचं नोझल काढून ही आळवणी करता येईल, किंवा 13-00-45 हे खत 1 किलो अधिक कोबाल्ट क्लोराइड 2 ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी। आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी। या उपाययोजना शेतामध्ये झाडं सुकू लागलेली दिसताच म्हणजे लवकरात लवकर 24 ते 48 तासांच्या आत कराव्यात। संभाव्य नुकसान टाळता येईल। वेळोवेळी कोळपण्या करून शेतात भेगा पडणार नाहीत याची काळजी घ्यावी। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।